गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर चला, उठल्याच्यानंतर मी ब्रश वगैरे केले आहे आणि आता एक ग्लास पाणी पिऊन घेते. मी ब्रशच्या आधी केव्हाच पाणी पित नाही, कारण का मला ते जमत नाही बिना ब्रश करता पहिला पाणी प्यायचं. ॲक्च्युली ते चांगलं असतं, पण मला जमत नाही की ब्रशच्या आधी पाणी प्यायचं. पाणी पिऊन झाल्याच्यानंतर मी ते पहिला चहा घेतला आणि त्याच्यावर 2 टोस्ट खाल्ले आणि नित्यनियमाने सकाळच्या सर्व विधी आटपून घेतलेल्या आहेत. इथे आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर जरा देवाला नमस्कार केला आणि नाश्ता बनवायला घेतला. आज नाश्त्यामध्ये बनवला होता उपमा, जी ह्याच्या अगोदर मी रेसिपी शॉर्टवरती पण टाकलेली आहे. जेव्हा मी लॉंग व्हिडिओ टाकत होती त्याच्यावरती पण माझा उपम्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर इथे नाश्ता वगैरे मी उपमा करून झाल्याच्यानंतर आम्ही दोघांनी म्हणजे मिस्टरांनी मी नाश्ता करून घेतलेला आहे. त्याच्याबरोबरच एकदा चहा झालेला आहे, आता नाश्ता आहे म्हणजे परत एकदा चहा झालाच पाहिजे आहे. तर इथे नाश्ता आणि चहा झाल्याच्यानंतर आज दुपारच्या जेवणामध्ये बनवायची होती शेपूची भाजी. आणि शेपूच्या भाजीमध्ये ना मुगाची डाळ मला खूप आवडते. तुम्हाला कोणती डाळ आवडते ती कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे कोण कोण चण्याची डाळसुद्धा घालतात म्हणून. भाजी वगैरे साफ करून घेतली. इथे मी ना मुगाची डाळ भिजत घातली होती आधीच. तर इथे भाजी फोडणीला घालून झाल्याच्यानंतर एका साईडला भात घातला होता आणि आज मी बनवणार होती कुळथाची पिठी. मस्तपैकी माझी कुळथाची पिठी, भात आणि हे झालेलं आहे, भाजी झालेली आहे. तर इथे ना मला शेंगदाण्याचा कूट पाहिजे होता आणि माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट नव्हता, तर त्याच्याबरोबर मी शेंगदाण्याचं कूट पण बनवून घेतलेलं आहे आणि डब्यात भरून ठेवलं आहे. इथे भाकरी वगैरे झाल्याच्यानंतर शेपूची भाजी बोलल्याच्यानंतर भाकरी पाहिजेलच आहे. तांदळाची भाकरी, ते पीठ नव्हतं तांदळाचं म्हणून मी ज्वारीची भाकरी केलेली आहे. शेपूची भाजी, कुळथाचं पीठ आणि भात. दुपारच्या जेवणाचं बेत मस्तपैकी झाला होता माझं जेवण वगैरे सगळं आटपल्याच्यानंतर ना या काकींना कलर करायचा होता आणि त्यांना सांगितलं की तुम्ही दुपारी या सगळं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते. आणि बिल्डिंगमध्येच राहतात त्या. तुम्ही त्यांचे केस मी तुम्हाला दाखवले, केवढे लांब केस होते मस्त त्यांचे. तर मी त्यांना कलर वगैरे लावून दिला आणि आम्हाला बोलता बोलताच गप्पा वगैरे मारेपर्यंत त्यांचा कलर झाल्याच्यानंतर पण आरामात आम्ही गप्पा मारत बसलो. 1 तास त्याच्यामध्ये कसा गेला मला कळलंच नाही. त्याच्यानंतर मी भांडी वगैरे सगळे आटपली आणि किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे. थोडासा आराम नाही करते तर चहाचा टाईम झाला. मी ते चहा वगैरे घेतला आणि मार्केटमध्ये जाऊन आली. मला अचानक संध्याकाळी सांगितलं की उद्या मला अर्धा किलो खोबऱ्याची वडी पाहिजे आहे, त्याची मला ऑर्डर आली होती. तर मी ना इथे नारळ घेऊन आले. ते नारळ किती महाग झालेत. मला हे नारळ मिळालेत 40 रुपये एक नारळ आणि मी 120 रुपयाचे 3 नारळ घेऊन आली. तुमच्या इथे कसा मिळतो नारळ ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी ना सगळे नारळ भाजी काढून ठेवली, नारळ पण वेगळे काढून ठेवले आणि नारळना धुवून एका ताटामध्ये काढून घेतले, कारण का मी खोबरं किसून लगेच हाताबरोबर घेणार आहे. तर बघा मस्तपैकी खोबऱ्याची वाटी मला जाड एकदम, म्हणजे खोबरं जाड होतं चांगलं. तर मी आता हे सगळे किसून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एका ताटामध्ये मी पूर्ण पांढरं नारळ किसून घेतलेलं आहे, म्हणजे वरचं आणि एका ताटामध्ये पूर्ण तळाला लागलेलं ते किसून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी तूप टाकून थोडं हलकंसं परतवून घेतलेलं आहे पहिलं खोबरं आणि नंतर मी बाकी प्रोसेस करणार आहे. आणि एका साईडला भात शिजत घातलेला होता. मी बनवणार होती फ्राईड राईस आणि सोया चिली बनवणार होती. तुम्ही काल बघितलं असेल की मी काळे वाटाणे भिजत घातलेले आज बनवण्यासाठी. त्याला मस्तपैकी मोड पण काढून ठेवले, पण झालं काय, आज तो बेतच सगळा कॅन्सल झाला होता म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवून दिले काळे वाटाणे. इथे सगळी कामं आटपता माझ्या नारळाच्या वडीचं सारणसुद्धा तयार झालेलं आहे. ताटात एका साईडला थापून घेतलं आणि दुसऱ्या साईडला जेवण बनवायला घेतलं. हे बघा माझं मस्तपैकी सोया चिली आणि म्हणजे ग्रेव्हीवाली केलेली आहे. आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता की मस्तपैकी फ्राईड राईस बनवलेला आहे, व्हाईट फ्राईड राईस बनवलेला आहे. तर माझं आजचं रात्रीचं जेवण हेच आहे. आणि हे जेवण बनवायला मला मितूने खूप मदत केलेली आहे, कारण का नारळाची वडी बनवताना मला खूप टाईम गेला होता. मला सगळं चॉपिंग वगैरे तिनेच करून दिलेलं आहे. तुम्ही पसारा पण बघू शकता, इथे खूप सारा पसारा झालेला आहे. सगळं जेवण वगैरे आटपल्याच्यानंतर सगळं क्लिनिंग तर होणार हे नक्कीच आहे. तर इथे मस्तपैकी माझं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. जरी रेसिपी आणि आजचा दिवस तुम्हाला आवडला असेल किंवा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की माझा आजचा दिवस तुम्हाला कसा